जोहार। आज आदिवासी एकता परिषदचे हे 33वे संमेलन आहे आणि आपण आजूबाजूला बघू शकता की 13, 14, 15 जानेवारीला महासंमेलन नित्यक्रम चालू आहे। लगातार 33 वर्ष हे संमेलन आहे। ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं योगदान आहे आणि आज युवा सत्र चालू आहे, साहित्य सत्र चालू आहे, आता महिला सत्र चालू आहे आणि वेगवेगळ्या टॉपिकवरती खूप सुंदर पद्धतीने आपापले विचार मांडत आहे। आदिवासी एकता परिषदेला विचाराला घेऊन पुढे जाण्याचं काम हे अविरतपणे चालू आहे आणि म्हणून मी आज ह्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू शकतो की ही 33 वर्षाची मेहनत आहे। आमच्यासोबत राजस्थानचे मुगजीबाई भगोरा आहेत। त्यांनी आपलं जीवन आपली सगळं करत असताना आदिवासी एकता परिषदेची विचारधारा पसरवायचं काम केलं आहे। त्याचबरोबर हे सरकारी नोकरी करून पण हे लोक आपल्या ह्या समाजाशी आरसी भगोरा आहेत, ते आपल्याशी जोडलेले आहेत। असे तमाम भरपूर सारी लोक आपल्या नोकरी धंदा सांभाळून आपल्या समाजाला वेळ देत आहे आणि खरी काळाची गरज आहे। आदिवासीत्व वाचलं, आदिवासी संस्कृती परंपरा वाचल्या तर आपलं अस्तित्व आहे, बाकी सगळ्या गोष्टी तकलादू आहेत आणि म्हणून एवढ्या वर्षापासून आदिवासी एकता परिषद ह्या विचाराला घेऊन निघालेले आहे। आज गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश असेल, दादरा नगर हवेली ह्याच्या पलीकडे जाऊन ह्या देशातले अन्य राज्यातले लोक पण ह्या संमेलनामध्ये सहभागी होत आहेत। आदिवासी एकता जिंदाबाद।